तर फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये विधानसभा कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडणार आहे। दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीची ही बैठक पार पडेल। तर दुपारी 4 वाजता राज्यपाल दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करतील। राज्यपालांच्या संबोधनानंतर कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडेल। तर तिकडे नागपुरातील गणेश पेठ परिसरामध्ये द्वारका हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा फोन आला आहे। सकाळी 6:30च्या सुमारास पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा फोन आला। अग्निशमक दल आणि पोलीस त्याचबरोबर बॉम्बनाशक पथक देखील आता घटनास्थळी पोहोचलाय आणि पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय। नागपुरातील हॉटेल द्वारकामाई येथे बॉम्ब असल्याचा एक निनावी फोन नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला। त्यानंतर आपण बघू शकतो नागपूर पोलीस पथक या ठिकाणी तैनात झालेलं आहे। त्यासोबतच डॉग स्क्वॉड या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे आणि बॉम्ब शोधक आणि बॉम्बनाशक पथक सुद्धा या ठिकाणी तैनात झालेलं आहे आणि बॉम्बचा शोध जो आहे तो या ठिकाणी घेतला जात आहे। त्यासोबतच पोलिसांना फोन नेमका कोणी केला कंट्रोल रूमला याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी डॉग स्क्वॉड तैनात करण्यात आलेला आहे। त्यासोबतच ज्यांनी फोन केला तो नंबर नेमका कुणाचा आहे, कुठून कॉल केला आणि त्याचा नेमका उद्देश काय होता, ही अफवा आहे का, अशा प्रकारच्या पातळीवर नागपूर पोलीस जे आहे ते तपास करत आहे। परंतु आता या ठिकाणी नागपूर पोलिसांचे पथक बॉम्बशोधक पथक या ठिकाणी हॉटेल द्वारकामाई येथे पोहोचलेले आहे आणि सर्च ऑपरेशन सुरू आहे। कॅमेरामॅन सचिनसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। तिकडे दिल्लीमधील 40 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाली आहे। ईमेलच्या माध्यमातून शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाली आहे। धमकी देणाऱ्याकडून $30,000 मागणी करण्यात आली आहे।